शेतकऱ्याकडनं कंपन्या चुकल्या अध्यक्ष महोदय। शेतकऱ्याला काय माहिती कोणती कंपनी काय, इंडू गुंडू मुंडू सुंडू कोणत्या बी जेवढ्या कंपन्या आल्या तेवढ्या लोकांनी लाईक करून टाकले अध्यक्ष महोदय। त्यात जास्त बिबटची संख्या झालेली आहे अध्यक्ष महोदय। प्रत्येक माणूस फोन करतोय रात्रीचं दारावर जावं का नाही, प्रत्येक जण म्हणतोय दिवसा लाईट दिली पाहिजे, दिवसा लाईट सोडली तर लाईट चालत नाही, अशी अवस्था आहे। तेव्हा या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय आमच्या मतदारसंघामध्ये रात्रीची लाईट बिलकुल चालली नाही पाहिजे, दिवसाच लाईट आम्हाला दिली पाहिजे। दुसरा अध्यक्ष महोदय, सोलार पंपच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे, शेतकऱ्याकडनं कंपन्या चुकल्या अध्यक्ष महोदय। शेतकऱ्याला काय माहिती कोणती कंपनी काय, इंडू गुंडू मुंडू सुंडू कोणत्या बी जेवढ्या कंपन्या आल्या तेवढ्या लोकांनी लाईक करून टाकले अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये शक्ती कंपनी आहे, जयस्वाल का काय नावाची कंपनी आहे, ह्या चांगल्या कंपन्या आहेत। त्याच कंपन्यांना अध्यक्ष महोदय सोलार पंपचं काम हे या ठिकाणी दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय। या बिबटला या ठिकाणी बरं बोला साहेब, एकच मिनिटाचं अध्यक्ष महोदय, बिबटच्या समोर शेळ्या सोडायच्या अशा पद्धतीचं ठीक आहे, मंत्री महोदय ते बोलले, परंतु त्याच्याऐवजी आमचं मत असं आहे अध्यक्ष महोदय, बिबटची संख्या जुन्नर, अहिल्यानगर, बीड या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली, याला रेस्क्यू सेंटर जर करता येत असेल तर ते करावं। अन्यथा अजितदादा म्हणाले होते की ह्यांना वनतारामध्ये नेऊन सोडावं, 550 सोडतो म्हणाले। दादा परत म्हणाले की अध्यक्ष महोदय खरोखर आहे हे जंगलातले बिबट राहिलेले नाहीत, हे अक्षरशः माणसाळलेले आहेत आणि हे उसातच पैदास इकडं होते, पण आमच्या इकडं मात्र जनतेच्या जवळ गावाच्या जवळ ते त्या ठिकाणी बाळंत होते आणि एकाच वेळी अध्यक्ष महोदय 3-3 बिबट होत आहेत आणि त्या पिल्लाला जर हात लावला तर मग मात्र ते अख्ख्या गावाला झोपून देत नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। या बिबटच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि तो शासनाने घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो।